आत्ताच आम्हाला माउंट फुजीचं सायटिंग झालं आहे. 25% दिसतो तुम्हाला तो यू नो इन अन एंटायर इयर. आणि टुडे इज अ ब्युटिफुल सनी डे. देर आर नो क्लाउड्स विच आर कव्हरिंग द माउंटेन. आणि अपेरेंटली इट्स कॉल्ड शाय माउंटेन. शाय आहे तो. तर फुजीचं मीनिंग आहे नेव्हर डाय, म्हणजे it never dies, so it's forever. Okay, 3 minutes. 3 minutes later. तर आता मी ओशिनो हाकायला चाललोय. आता मी पोहोचलोच आहोत. मध्ये मध्ये आम्हाला चेरी ब्लॉसम दिसत आहे आणि माउंट फुजी इथे पोहोचेस तोपर्यंत सुंदर दिसला. त्यानंतर एक क्लाउड झाले त्याच्यावर. बट इट्स अ ब्युटिफुल सनी डे टुडे. आणि दिस इज अ व्हेरी स्मॉल विलेज, टायनी विलेज, जिकडून तुम्हाला प्रॉपर माउंट फुजी दिसतं, सकुरा दिसतात, चेरी ब्लॉसम दिसतात. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. आणि यु नो शहरापासून थोडंसं दूर आहे, साधारण 2 तासावर आहे हे छोटं विलेज. या विलेजमध्ये 8 पॉन्ड्स आहेत. त्या पॉन्ड्समध्ये माउंट फुजीचं पाणी येतं. तिथला जो काही बर्फ विरघळतो तर ते पाणी साठतं इकडे. आणि इट इज व्हेरी होली फॉर द जॅपनीज पीपल. सो मला फार मजा आली आहे, कारण खूप हिरवळ, खूप जाडी होती इथे पोचेस तोपर्यंत. आणि असं वाटत होतं असं काश्मीरला वगैरे माहिती आहे. फारच सुंदर, जस्ट ॲब्सोल्युटली ब्युटिफुल. सो लेट्स सी हाऊ द विलेज इज. Okay, just look at this sun. It's just so beautiful. And we are in Oshino Hakai. Now Oshino is the name of the village and Hakai means 8, which represents the 8 ponds, which is very very holy here for Japanese people. आणि त्या 8 ponds मध्ये जसं मी आधी तुम्हाला सांगितलं तसं माउंट फुजीचं जे त्याच्या ग्लेशियरमधनं जे पाणी वितळून येतं ते तिकडे त्या 8 पॉन्ड्समध्ये साठलं जातं. त्या पॉन्ड्स आणि त्यातला एक जो सगळ्यात मोठा पॉन्ड आहे तिकडून फार सुंदर व्ह्यू आहे माउंट फुजीचा. आय रिअली होप द क्लाउड्स क्लिअर सो दॅट वी गेट अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ द माउंट फुजी. जस्ट लुक ॲट दिस, जस्ट सो प्रिटी. लुक ॲट द हाऊस. वाव, सो प्रिटी. आणि इट्स अन ओल्ड जॅपनीज हाऊस, ओल्ड स्टाईल, ओल्ड बिल्ट. किती सुंदर आहे ना. कसं ते छोटं गार्डन बिल्डन. क्यों इट्स बॉन्साय ट्री. दिस वन. ओह, किती सुंदर यार. I just love the house, Kyo. It's just so cute. Just look at this. So these are the house of the locals. Just look at this. It's so beautiful. And it looks like a lane literally out of a film. So this is the main pond. And as you can see, there is sakura over here, over here. Let me see if I can take a nice picture. And see, everybody's put coins in that. It's apparently very holy. सांगू मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. हे दृश्य इतकं सुंदर आहे. माय गॉड, हे बघा ना, अगे अख्खा सकुरा आहे. आणि अर्थात आता वी वर इन लेन्स जिकडे मी फोटोज वगैरे घेतले. बट द थिंग इज टू कम हिअर अँड एक्सपिरियन्स दिस. इट्स सो ब्युटिफुल, इट्स सो डेलिकेट, जस्ट समथिंग एल्स रिअली. हे बघा ना यार, हे किती सुंदर आहे. हे बघा. आणि आज थोडं शेडिंग पण होत आहे.
पण अत्यंत सुंदर आहे. खूप गर्दी नाही आहे आज, बट दिस इज व्हॉट आय एम गेटिंग. Isn't it just beautiful? It's just so lovely. आणि जॉय आणि क्रूनी आमचा संपूर्ण प्रवास सकाळपासनं इतका सुंदर केला, इतका छान केला, मी काय सांगते. इट्स जस्ट ब्युटिफुल. तर ओशिनो हाकायला सकुरा बघून मन तृप्त झालंय आणि हे सेलिब्रेट करण्यासाठी माचा आईस्क्रीम, मी माचाला काही सोडत नसते, आणि स्ट्रॉबेरी मोची बघूयात कशी आहे ती. ती धरायला कशी आहे एकदम लिबलिबीत आहे ऍक्च्युली. हो, गॉड दिस इज सो गुड. खरंच म्हणजे कालपेक्षा तर खूपच बेटर आहे. हे कसं खाऊ आता मी? ते डायरेक्टली जे स्ट्रॉबेरीज आहे ना त्यांना ब्रेक करायचं. असं करून स्ट्रॉबेरीज खाल्ली मी फक्त. ही मोची नावाचा प्रकार मला फार आवडलाय. ते गुळगुळीत आहे प्रचंड. आणि माहिती काय, खूप स्वीट नाही आहे. काहीच एक्स्ट्रीम नसतं, गोड पण एक्स्ट्रीम नाही, तिखट काहीच नाही यार. आपल्याला असं वाटू शकतं की केवढं गोड असेल वगैरे वगैरे, तर नाही. ओके बाय. छान खाणं पिणं झालंय आणि माचा आणि मोची मी पुन्हा खाल्लंय. वेल, टोटली गिल्टी. आणि इकडून आता आम्हाला काय माउंट फुजी दिसला नाही, जो काही आम्हाला येताना दिसला तो दिसला. पण यार हे सकुरा बघून जे मन तृप्त झालं ना, आय कांट टेल यू. माय गॉड, कमाल एक्सपिरियन्स होता, कमाल एक्सपिरियन्स. सो या, दिस इज मी साइनिंग ऑफ फ्रॉम ओशिनो हाकाय. ओके, टाटा.